तू आला ते साडी वाळू घातली होती तिकडे ते घेतली होती बा. तिकडे अंगण वाळू घातली होती मी. हो घेतलं मी घेतलं. राहिलं तर राहू दे काही. येतोच मी अजून. हो मारजो ना चक्कर. तू असली तर जरशी बरं राहते आधार राहते. आपण इकडे काही धंद्यात असलं तर तू राहतं लेकराजवळ बसेल. हो हो येतोच ना मी येतो. घरून एक चक्कर मारून आली की येतोच ना अजून. हा पाहिजे तू लवकर लवकर काम आटपत जाय आणि बसत जाय पोरीजवळ. जास्त काही शिल्लकचा धंदा करू नको. नाही माय औंदा काहीच नाही करत मी शिल्लकचं. पोरगी हाय त्यातलं काहीच नाही कायला हात नाही लावत मी. बरं चला मग एसटी जाईन मग कसं एसटी हुकली तर मग अजून 3 वाजेला थांबा लागते मग. हो चला. तुमचाही चक्कर होते तुम्हाला तर म्हणलं मला द्या एसटीत बसून मी जातो ना. काही मला काही घेऊ नाही ना. मी जातो ना एकली. नाही मग येतात ना ते नाही हो घराला नेऊन द्यावं तिचं नका ऐकू. काय म्हणतीन पाहुणी म्हणतील घराला आणून येऊन दिलं. नाही तू तिकडे हिंड माय किती हिंड एकटी तर मागरून नको जाऊ माय बाई एकटी. देतात ते तुला घराला नेऊन. उगाच पाहुण्याचा चक्कर होऊन राहिला तू बाई ऐकत नाहीस. अहो काही नाहीत म्हणत ना ते काय म्हणतात ते. ते काका मी का तिकडून का ते का मला आणून दिलं काय मी आली नाही का एकली. नाही व बाई तिकून काही नाही तिकून येतो एकटी पण इकून जाताना देतात ते नेऊन. एवढं काय फक्त दिले बाय. लवकर वापस पाठवतो हा. मुक्काम गिक्काम नको करू देऊ. नाही तर त्याचं कसं आहे बसले की बसले. तूच म्हणजो. हा नाही व काही आता मला का कळत नाहीस काय. दगीच मायले की हा घरी मी पाहुणेले का समजत नाही पाहुणेच नाहीत राहत. येईल मी आता बस नेतो घरालो चहा पाचतो आणि वापस करतो. सांगतो रश्मीला आता झोपला गेलाय तिले. जाऊ दे आता काही उठवत नाही. हा साजरी निजेलाय पोरगी निजेलाय माई निजेलाय जाऊ दे. ये मग चक्कर मारजो बाई हा येजो माय बाई. ना येतो ना माय व येतो ना येत नाही का मला का कळत नाही का येतो. अव पद्माला फोन लावजो बा तिचा काल फोन आलता तर लावला नाही तुया लावजो तिले नाही तर तिले असं वाटीन लावलाही नाही फोन. सांगजो ग तिले गेली म्हणा मावशी. हो सांगतो. जाय माहिती पाहिजे गेली माय बाई ते तर. जाय हो बाई जाय. हा थांब मग थांब येऊ नको इकडे थांबत तीच. मी जातो आता मला काय करणार मला आहे. हो चालली व बाई. हो येतो ना येतो 4-5 दिवसानं येतो ना आता घरून एक चक्कर मारून आले की बरं राहते. हो जात जा दयपारचं बसायले. तेवढंच मग बाईले आधार होते कोणी बायतीन बाईजवळ बसेल असलं तर मग हे जशी घरातला धंदा करायला मोकळे राहते. कोण आले सांगते माय. सोनाल आहे काय सोनाल तर बल्ली येऊन बसते माझ्या घरी. हो माझा फोन येऊन राहिला. हा मग अशी हॉलमध्ये बसली होती मी तिथंच ठेवला असेल. हॅलो हा पद्मा मी बोलतो बाई. कशी आहेस वा आई तुला फोन कोण बंद होता इतके दिवस झाले किती फोन लावले मी. फोन बंदच येत जाय. कोण बंद केला होता. रिचार्ज नव्हतं टाकलं का त्याच्यात. हा ना ते रिचार्जच नव्हतं टाकलं. आता आवा हॅलो ऐकू येते ना. हॅलो हो ऐकायला येत आहे मला बोल ना बोल. हा रिचार्ज केलं का मग. अगं रिचार्ज ठेवत जा ना फोन मध्ये. हो ना रिचार्ज करतो ना ते केलाच नव्हता महिना 1.5 महिना रिचार्ज. ओ माय बात सरते ना. टाकलेच नाही पैसे मग त्या फोनात. आता पाहुणे न ततून टाकले. सांग माय फोनात पैसे आले म्हणजे टाकले ते काय केलं तुम्ही रिचार्ज केलं आणि मला फोन लावला. मग मी आलो बाय माय जवाई बा मा फोन तर बंद आहे तुमचा भला चाला. मग म्हणतात मी रिचार्ज केलं म्हणत मामीजी. एका वर्षाचं लय मोठं टाकलं म्हणत बाई एका वर्षाचं रिचार्ज केलं म्हणत आता फोन बंद नाही पडणार. एक फोन पद्माले कर्जा म्हणत ते वाट पाहून राहिली तुमच्या फोनची. अहो माय जवळ बाण तून टाकलं ना फोनात पैसे. वर्षाचे टाकले म्हणत आता आता काहीच नाही म्हणत वर्षभर. हो का येई ना केलं का आई ते फोनवरून होत असते ना. हो हो का तुला काय म्हणत मला फोन करत सांगितलं का. हो मला म्हणत पद्माले घरी एक फोन कर जाते फोनची वाट पाहून राहिली. त्या म्हणलं अशी पाहुणे येले नाही आईचा फोन नाही येऊन राहिला काही. ओ बाई फोनात पैसेच नव्हते टाकली मी. फोनात पैसे टाकले की बातच सोडता तू माहित बाबाच. ते 17 काही काही पाहतात त्याच्यातून लागे पैसे सरून जातात. मग टाकलेच नव्हते मी पैसे. पैसे नव्हते का आई तुला जर कोणते आता पैसे जमा केलते ना.
अहो रश्मीच्या पोरी दे काय एवढं काय देत तू? काही नाही दिलं तर चालते ना. आ? त्याचे रिचार्ज करा लागत होतं त्या म्हणून केलं नाही आहे ना. पैसे जमा करून ठेवले. अम, अम, आता इले काय सांगू माय ते पैसे दिले उधाऱ्या फेडल्या बापाच्या. अ, हो हो. हो. घेईल ना काही रश्मीच्या पुरीले घेईलच ना मी. हो घेईलच घेईलच. हं, अ, बाकी तुला कसं चालू आहे? चांगलं चालू आहे तुला? मला चांगलं आहे आई. आई दादा आला नाही का घरी? हो. माय बाई 3-4 दिवस झाले घरी आला तो. काऊन तुला कसं माहित व? तुला कसं माहित तू कुठे तो गेलता ना त्याच्या दोस्ताई संग? तुला फोन आलता का त्याचा? आई तो इथंच आलता. आ? तो घरी? मग मला सांगलं नाही त्यानं. घरी आल्यावर नाही सांगलं. बाई मग पाहुण्यानं भांडण केलं असेल तो संग. आ? माय म्हणून मा फोनात पैसे टाकले की काय पाहुण्यानं तुला काही बोलून राहिले का ते तुला त्याचं भांडण झालं नाही बाई. हे बाय बाई या उभाऱ्याले काही काम होतं का तू घरी यायचो बाई मला सांगलोय नाही ना. मी त्याला येऊच नसतं दिलं. काय आला पैसे गिशी मागले का? पैसे मागले का बाई? मला माहित आहे तो त्याच्या दोस्ता संग काही कोणता बिझनेस करून राहिला काय तर बिझनेस करते तो. हा माणसं मार्याचा. हा त्याच्यासाठी पैसे मागायला आला असेल तो पाहुण्याले. तर दिले गेले नाहीत ना माय. नाही तू टेन्शन न घेऊ. काही नाही पैसे गिसे नाहीत दिले. मी कुठे पैसे देऊ? माझ्याजवळ कुठे पैसे आहेत? आणि येई नाही दिले आणि काही नाही मी त्याला ठेवलंच नाही. त्याच दिवशी पाठवून दिला. आला त्या दिवशीच त्याला मी पाठवूनच दिलं. म्हटलं जाय म्हटलं माझ्या घरी काही थांबा लागत नाही. मग तू आला तर मला जवळ काही फोन नव्हता तुला म्हणजे फोन नाही लागत जाय काही नाही. म्हटलं डबल त्याच्याच फोनवर काय फोन करा म्हणून मी त्याला काही फोन नाही केला. मला काळजी वाटत जाय यासाठी दादाला आपण बोललो आला की घरी गेला कुठं गेला तर म्हणून त्याला फोनची मी वाट पाव. पण मी यायला म्हटलं नाही की येईन कसं काय ओळखलं काय मी. बरं जाऊ दे. बाय आता तुला फोन आला कोणाला हात नको लावू देत जाऊ. मला फोन करत जा. मी फोन केला की घेत जा. बाकी चांगलं आहे ना? हो समजा चांगलं आहे. बरं हे पाय बाई मी तुला संध्याकाळी शांततेनं फोन करतो. बाया निघाल्या मी जातो वावरात चालली मी. हा संध्याकाळी करतो मी तुला फोन घरी आली की. आय थांब ना मग देवकी थांब ना येऊ दे ना मला सांगा मागा जाऊ ना. बस 2 मिनिटं आवाज तुरी घेतली की झाला मा वयलाय थांब. हा हा बाई पद्मा तू बाई. हा बाया निघाल्या. हा तू मी रात्री करीन तुला फोन मग. बरं बरं ठेव ठेव. वावरात चालली का व? जाय जाय ठेव. सांग किती ऊन तापते आता. माझी आई वावरात जाते. पद्मा इथं खालचं दूध काही भेटलं नाही आता. तो म्हणे आज दुधाच्या पुड्या आल्याच नाहीत म्हणे. तर जाऊ दे भागत असेल तर घे भागून नाही तर मग आता तुला तिकडून आणावं लागेल. मी जातो आता मला उशीर होऊन राहिला. बरं बरं राहू द्या. मी पाहते करते मी. हे दूध मुलांना शाळेतून आले की पितात. तर मी जाईन ना मग घेऊन येईल मी. तुम्ही जा मग मी तुमचा डब्बा भरून ठेवलाय. थँक्यू. कशासाठी? आताच आईचा फोन आला होता. तुम्ही आईच्या फोन मध्ये रिचार्ज केलाय ना. थँक्यू. हा आ ते त्याचा फोन नाही आला. माझ्या लक्षात आलंच म्हटलं रिचार्जच नशी. केलं मग मी सकाळी माझ्या फोनवर रिचार्ज केलं आता मग त्यांच्याही फोनवर करून टाकलं. आला होता का फोन? हो आला होता. बरं झालं तुम्ही फोन करून सांगितलं नाही तर आईला समजलंही नसतं फोनात रिचार्ज आलं का काय. तिला काय समजत होतं. हो म्हणून तर मी फोन करून सांगितलं म्हटलं आता फोनात रिचार्ज आलं म्हटलं. आता लावत जा म्हटलं फोन. बरं आहे बा आता मला होऊन राहिला उशीर. तू दे बरं लवकर माझा टिफिन दे. माझी बॅग दे चल जातो मी आता. पाहशील आता पोरांना आण. आणि ते बा पोरांना आणायला जाशील ना त्यावेळेसच दूध घेऊन ये. हो मी करते ते तुम्ही टेन्शन नका घेऊ. चल बाई हा नेजेला आहे तर घेऊ का माय घरचं आटपून. आता मी नाही घेईन वावरातून. पाहुणे येलात बाई म्हणून काही घरी नाहीत आले. तर दिसले मला मग जसे पाहुणेच होते ना पाणी आणलं तर आले ना अजून घरी. मी आले माय बरं बरं म्हणलं माय पाहुणे म्हणतील घरी आलो. चहा नाही काही नाही अजून पाहुण्याचाच पत्ता नाही घरी. शिवम बरी कला नको निजेला आहे तो. अरे झोपेलाय का जीजी? हा नीज नीज आली नाही दीदी आली नाही अजून. हाय नको झोपीते त्याला जा येते दीदी वालं. हा झोपा 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 हळव गाई झोपा. मी आवाज दिला तर त्याला आवाज गेला आजी. झोपीते झोपीते तुम्हाला वाट पाहून राहिल तर वाटते. चुप बस बाय बोललो करा तो उठते ना मग.
मग तोही माय आल्या आल्या सुचू देत नाही तिले. झोपू दे साजरं. त्याची झोप व्हायला असली की मस्त खेळते मग तो. आता ते हेबे वावरात येईन व दिवसभर वावरात काम करणं, घरी आल्या आल्या हा निरा सुचू देत नाही तिले. मग झोपू दे त्याले. मलाही धंदा राहिला, नाही तर मग धंदा राहिला की तो मायले काय मग तिकून आल्यावर करते बिचारी ते. मग मी घरी असून काय फायदा. दीदी उठला आजी तो. झोप झोप बाबू झोप. इथं जा मी तुला जवळ झोप. हरपय आहे ना बाई पोरग. ये झोप झोप. मला मांडीवर झोपते का? अच्छा भूजा आणता भूचा भू. हिंडगोळ्या बोलायचे भूर चाल म्हणते भूर. काय काय त्याला तर मला तर वाटते निरा असं हिंडच ठेवा. एक जण तर त्याला नोकरच पाहिजे हातात. इकडे हिंडव तिकडे हिंडव. निरा बाहेर बाहेर असते ना भूर भूर. झोपत आले पिंके. झोपत आले. झोपीत आहे तू. झोपते साजरा गुंग येत आहे. झोप झोप. आपली झोप झाली की मग आपण भूर जाऊ. झोप बरं बा. चल झोप झाली की मग मी तुले भूर नेतो. मग शिवम भूर जाते. झोप बरं आता. झोप बरं तू. झोप झोप झोप. झोपते बाबू. झोप झोप. गाई गाई येव गाई. शिवमला झोप आली ना. झोपांना ना झोपांना. भू भूचा भूचा. चा चा भू. अरे थांब ना. भूर नाही जाऊ. ऊन आहे अजून. संध्याकाळी जाऊ आपण भूर मग. शिवम रात्री जाऊ. अजून हंबा नाही आला घरी. हंबा आला नाही ना. मग हंबा जर चालशील ना आपण मग आता जाऊ नये. हंबा आला नाही. हंबा आलाच नाही अजून. चारा खायला जायलाय ना तो. मग आता तू काय करतो बाहेर जाऊ. अरे का पिंके, तू आली घरी? हो बाबा आता आली. थोड्या वेळ झाले. हा बरं बरं. अरे काय करू राहिला बाबू? आई आली नाही वाटते का अजून वावरातून? नाही बाबा आली नाही आई अजून. 4 तर वाजले. लय येते आई 5:30 वाजता. टाइम आहे अजून. बरं जाय बरं पिंके, आपल्याला शिंगलभर चहा करून आण बरं. हो यायला पाहिजे मग. हा काही झोपत नाही आता. थांब ना. मी बाबासाठी चहा करून आणतो ना. बाबा बसतात तळ्याजवळ. ये रे ये शिवा ये. ती बस ये. दीदी चहा करून आणते ना. काय करू राहिली बा पिंके? अहो आजी मा बाबासाठी चहा करू राहिली मी. कोणी आले होते बाबा? सांग मा आता लग्न ती होती ना तर बाबाचीच वाट पाहू राहिली ती. आणि ठेव मग चहा. आहे बा आता आबाजीली ठेव. ते नाही म्हणलं होतं मला. मी म्हणलं थांबा आता पाहुणे आलेच म्हणलं तर दोघांचे संग ठेवतो. ठेव मग आबाजी ठेव मग चहा. मा बी ठेव जो घडभर. मला कर जर साक. तू घेतो काय? नाही मी नाही घेत चहा. का पुरी आहे बाबूजवळ कोण आहे? तर बाबा आहेत का बाबूजवळ? माय नाही तर एकला पलंगावर असेल तर त्याला खाली आणा लागत होतं इकडे. नाही तर पलंगावर पडीन गिडीन तो. नाही माय बाबा आहेत ते. हो मी हाव म्हटलं ते. आजी तली आजी म्हणते शिवम पडीन पलंगावून खाली, त्याच्याजवळ थांब जा. लय हरपय आहे तो. लय बदमाश आहे तो. एका जागी राहत नाही अशी म्हणते. हे अति बकेट कोण भरून ठेवली वा? मा अति कायले भरली बकेट? आवा मॅच भरली ते. राहू दे. आता पाणी वारलं तर ततीच भरली मग म्या. उचलू नको ना. राहू दे ना. ती राहिली तर काय फरक पडते काय? सकाळून साड्याला कामात पडते. राहू दे ते. पिंके तोली आई आली व तिचा ठोय शिंगलभरच्या. हा आज झोपेल नाहीस काय? झाली का झोपा? पडशील काय तू? पडशील ना. ये